अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। आपल्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती समर्थाची सदैव कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। उद्या आहे 5 जुलै शुक्रवार दर्श अमावस्या। आज मी आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आले आहे काही छोट्याशा सेवा ज्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायच्या असतात। त्यापूर्वी सगळ्यांना एक छोटीशी गोष्ट आणि माहिती सांगायला नक्कीच आवडेल मला की आपण सगळेच जण, आपण म्हणण्यापेक्षा मी देखील, अमावस्या म्हटल्यानंतर आपण थोडेसे घाबरतो। अरे बापरे, काहीतरी वाईट घडण्याचा दिवस किंवा खूप वाईट असते अमावस्या असं आपण म्हणत असतो। परंतु तुम्हाला माहिती आहे का, ज्या काही गोष्टी वाईट असतात त्या सगळ्या काढून किंवा नकारात्मक ज्या काही गोष्टी असतात ते ह्या दिवशी काढून टाकण्याचा हा दिवस असतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आगमनाचा दिवस म्हणून आपण अमावस्येला म्हणू शकतो। म्हणूनच तर आपण दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन हे अमावस्येच्या दिवशीच करत असतो। त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या डोक्यामध्ये जर अमावस्या फार वाईट हा जर विषय असेल तर त्यांनी तात्काळ तो काढून टाकावा आणि उलट या दिवशी जास्तीत जास्त सेवा करून जास्तीत जास्त याचा लाभ उठवला पाहिजे। चला तर मग छोट्या छोट्या काय सेवा आहेत ते आपण पाहून घेऊयात। कोणतीही सेवा करण्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगायला मला नक्की आवडतील। अमावस्येच्या दिवशी कधीच नवीन कपडे आपण परिधान करायचे नाहीत। त्यातल्या त्यात नवीन वस्तू जर आपण आणत असतो घरी तर शक्यतो अमावस्या दिवशी ते टाळायचं। फक्त जे आपल्याकडे नकारात्मक आहे ते घालवून टाकायचं ह्या दिवशी। म्हणजे काय करायचं तर आपलं जे काही घर आहे ते स्वच्छ करायचं, जाळी जळमट करायची। आपल्या ज्या काही जुन्या चपला असतील, जुन्या वस्तू असतील, जुने कपडे असतील जे आपण वापरत असतो पण उगीचच कुठेतरी पडून राहिलेले आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही अमावस्येच्या दिवशी काढून टाकायच्या। आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आता सेवा काय करायच्या आहेत, सकाळी मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये हळदीचं लेपन ह्याला खूप महत्त्व देते। म्हणजे गुरुवार, मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा जे काही सणसुद आपले असतात त्या दिवशी हळदीचं लेपन हे मी नेहमीच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आणि मी स्वतःही ते करत असते। त्यामुळे ते त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे उद्या शुक्रवारी अमावस्येच्या दिवशी उठल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या घरातला सगळं स्वच्छ कचरा वगैरे काढून घ्यायचा आहे। सुंदर असा सडा रांगोळी करायची आहे आणि जे आपण हळदीचं लेपन करतो ते थोडंसं पाणी, हळद, थोडंसं कुंकू, थोडंसं गोमूत्र आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं अत्तर आपल्याला टाकायचं आहे आणि हे सुंदर असं हळदीचं लेपन करून घ्यायचे। आणि तुम्हाला हळदीचं लेपन करून झाल्यानंतर त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्याच उंबऱ्यावरती आपल्या। त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजावरती स्वच्छ तो नेहमीच आपला जो काही मेन डोअर असतो, आपला जो काही मुख्य दरवाजा असतो तो नेहमी स्वच्छ असावा। दरवाजातून येताना कुठलीही अडगं पटकन आपल्या नजरेला किंवा आपल्या मनाला आवडणार नाही अशी कुठलीही वस्तू किंवा तिथे चित्र नसावं। तो एकदम छान सुशोभितच असावा, छान असं त्याला तोरण बांधलेलं असावं। उद्या नक्की आंब्याच्या पानांचं जर तुम्हाला तोरण जमलं तर नक्कीच लावा, नाहीच जमलं तर आपलं जे काही साधं तोरण असतं परंतु ते स्वच्छ असावं। त्याच्यानंतर जे काही तुमचा दरवाजा आहे, मुख्य दरवाजा, त्याच्यावरती तुम्हाला कुंकवाने शुभ लाभ आणि शुभ आणि लाभच्या मध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचे, कुंकवाने काढायचे। हे झालं आपला मुख्य दरवाजा। त्याचबरोबर आपल्याला उद्या तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे। त्यानंतर बरेच जण म्हणतात की आमच्या घरामध्ये खूप पैशांची चणचण आहे, आले तरी पैसे राहत नाहीत, यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत तर उद्या आपल्याला एक खूप प्रभावशाली एक तांत्रिक उपाय म्हणाला त्याला तरी सुद्धा चालेल। कारण की आपण ह्याच्यामध्ये पिवळ्या मोहरीचा उपयोग करणार आहे। पिवळी मोहरी ही तांत्रिक गोष्टींमध्ये खूपदा वापरली जाते आणि तिचे जे काही बेनिफिट्स असतात, आपल्याला जे काही प्रभाव जो काही मिळतो त्या पिवळ्या मोहरीचा तो प्रचंड आणि अफलातून असतो। उद्या तुम्हाला तुमच्या गॅसची सुद्धा पूजा करायची आहे, छान त्याच्यावरती सुद्धा अन्नपूर्णा प्रसन्न वगैरे लिहायचं आहे। छान गॅस ओटा आपलं किचन स्वच्छ करायचं आहे। गॅसवरती सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्यावरती एक फूल वाहायचं आहे, हळद कुंकू वाहायचं आहे, थोडेसे अक्षता वाहायचे आहेत, अगरबत्ती ओवायचे, जमलंच तर तुपाचा दिवा लावाच म्हणेन मी तुम्हाला। अगदीच गाईचं तुपाचं नाही जमलं तरी आपल्याकडे जे तुमच्या घरी अवेलेबल असेल ते तुम्ही तिथे वापरू शकता। हे झाली आपली रोजची पूजा। हे सगळं झाल्यानंतर आपल्या देवघरातली पूजा रोजच्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या देवाची पूजा करून घ्यायची। छान असं देवांना अंघोळ घालताना देवाला ज्या पाण्याने अंघोळ घालतात त्या पाण्यामध्ये थेंबर गोमूत्र, थेंबर तुम्हाला मी नेहमी वापरते, तुम्हाला अत्तर टाकायचंच आहे त्याच्यामध्ये। देवांची अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, कधीही करा,
तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये एक मुठभर मोहरी घ्यायची आहे. मुठभर नाही जमली तरी एक 5 बोटांमध्ये बसेल एवढी अशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची. तुमच्या घरी जर राख ज्याला आपण म्हणतो, काय ऊद म्हणतो ज्याला आपण, जे आपण रामरक्षा स्तोत्र वगैरे म्हटल्यानंतर जी आपण गोळा करून ठेवलेली ऊद असते, किंवा देव्हाऱ्यावरती जी अगरबत्ती लावतो आपण, ती जी हे पडलेली असते, म्हणजे राख पडलेली असते त्या अगरबत्तीची, तर अंगारा ज्याला आपण म्हणू शकतो आपण, तर ते तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काल भैरवाष्टक ते उजव्या हातात धरूनच तुम्हाला 11 वेळा, 9 वेळा, 5 वेळा अशा विषम संख्यांमध्ये तुम्ही अगदीच ते 21, 51, 101 वाढवू शकता. पण कमीत कमी तुम्ही 5 वेळा, 9 वेळा तुम्ही काल भैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे. ती जी पिवळी मोहरी तुम्ही हातात घेऊन घेतलेली असते, ती हातात घेऊनच तुम्हाला हे 11 वेळा म्हणायचं आहे. जितक्या वेळा तुम्ही म्हणाल, परंतु ह्याच्यामध्ये मध्ये उठून खंड न पडता, म्हणजे एका मांडीमध्ये, म्हणजे एका बैठकीमध्येच तुम्हाला ही काल भैरवाष्टक म्हणायचं आहे. आता ते ऊद आणि मोहरी करायची काय, जर तुमचं स्वतःचं घर असेल तरच हा तुम्हाला उपाय करायचा आहे. भाड्याच्या घरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही आहे. त्याच्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये 4-4 दाणे प्रत्येक 4 जे कोपरे आहेत तुमच्या घराचे, आता बेडरूममध्ये मिळाल तर बेडरूममध्ये 4 कोपरे आहेत, तर त्या 4 कोपऱ्यांमध्ये 1-2 दाणे तुम्हाला काय करायचे, ते मोहरीचे आणि उदीचे तुम्हाला ते 2-2 दाणे तिथे टाकायचे आहे. त्याच्यानंतर हॉलमध्ये 4 कोपऱ्यांना 2-2 दाणे तुम्हाला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर परत किचनमध्ये गेलं, बेडरूममध्ये गेलं, किती जेवढा तुमच्या घरामध्ये खोल्या, फक्त टॉयलेट बाथरूममध्ये हा तुम्हाला उपाय करायचा नाही आहे. तिथे तुम्हाला मोहरी आणि ऊद टाकायची नाही आहे, कारण की प्रचंड पॉवरफुल असं ते तुमच्या हातात जे काही झालेलं असते, ऊर्जा निर्माण झाली ती एकदम पॉवरफुल असते. त्यामुळे आपल्याला नकारात्मक ठिकाणी टाकायची नाही आहे, त्याच्याकडून आपल्याला ऊर्जा घ्यायची आहे ती सकारात्मकतेची घ्यायची आहे. ह्या सगळीकडे ते ऊद तुम्हाला टाकून, आणि राहिलेलं जे असते तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाखाली वगैरे टाकून देऊ शकता. हा खूप सुंदर उपाय आहे, छान आहे, करून बघा आणि मग स्वतःच अनुभव घ्या. व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. जर व्हिडिओजवर तुम्ही नवीन पाहत असाल, चॅनलवर नवीन असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सदैव अशीच तुमच्यावरती समर्थांची कृपादृष्टी राहो ही पुन्हा एकदा त्यांच्या चरणी प्रार्थना. असंच पुन्हा एखाद्या नवीन सोबत आपण भेटूयात. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.